Hi friends, in this video today we are going to learn Standard 10 Subject Mathematics Part 1 Chapter 2 Quadratic Equations, and today we are going to solve Practice Set 2.2. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रॅक्टिस सेट 2.2. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड्स. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची फर्स्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड्स. सो आपल्याला हे दिलेली इक्वेशन्स फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायची आहेत. ओके, सो फर्स्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. सो फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करताना एक लक्षात ठेवा, ही थर्ड टर्म आहे 54, हे काय असणार आहे मल्टिप्लिकेशन. ओके, सो आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे आहेत. तर दोन नंबरचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे 54, आणि या ठिकाणी साइन प्लस आहे, म्हणजेच ही काय असली पाहिजे ऍडिशन आहे. सो प्रॉडक्ट 54 आणि ऍडिशन किती आले पाहिजे 15 आली पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच प्रॉडक्ट किती आला पाहिजे 54 आला पाहिजे आणि ऍडिशन किती आली पाहिजे 15 आली पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. सो दोन नंबर आपल्याला या प्रकारे लिहिता येतील, प्रोडक्ट प्लस 54, ओके, आणि ऍडिशन किती आहे 15. सो 9 प्लस 6 15, 9 6 आर 54. ओके, हे दोन नंबर आपल्याला आपण फाइंड केलेले आहेत. आता आपल्याला हा मिडल टर्म काय करायचं स्प्लिट करायचं आहे. ओके, मिडल टर्म स्प्लिट करताना ह्या दोन नंबरला साइन कोणते आहेत, या ठिकाणी जर प्लस साइन असेल तर ह्या सेकंड टर्मचं साइन या दोन्ही नंबरला असेल. ओके, कळते तुम्हाला, -9 -6 प्लस 15, -9 इंटू -6 इज प्लस 54. कळलंय. फर्स्ट एक्झाम्पल समजून घ्या. एक एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करू शकता. ओके, 54 हा प्रॉडक्ट आहे. आपल्याला दोन नंबर फाइंड केलेले आहेत. या दोन नंबरचा प्रॉडक्ट किती आहे 54 आणि ऍडिशन किती आहे पाहिजे या ठिकाणी -15, सो -15. ओके, सो -9 -6 इज -15, -9 इंटू -6 प्लस 54. ओके, हे दोन नंबर फाइंड केलेले आहे. आता आपल्याला हा जो मिडल टर्म्स आहे याला काय करूया स्प्लिट करूया. सो हेच कसं लिहिता येईल एक्स स्क्वेअर मायनस 15x आपल्याला कसं लिहिता येईल 9x -9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप तुम्हाला कळले असेल. ओके, सो नेक्स्ट आता आपण हे दोन दोनचे काय करूया ग्रुप तयार करूया. आता या फर्स्ट ग्रुपमध्ये काय कॉमन आहे तर x कॉमन आहे, x कॉमन आहे. सो टेक x कॉमन. सो x जर आपण कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय या ठिकाणी एक्स स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी किती आहे 2x आहेत. सो x इंटू एक्स या प्रकारे लिहिता येईल. ओके, एक्स स्क्वेअर मीन्स x इंटू एक्स. एक एक्स आपण बाहेर घेतलाय, हा एक्स शिल्लक आहे. सो या ठिकाणी हा एक्स आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला तर काय शिल्लक राहील -9. ओके, नाही. आता या दोन टर्म मध्ये या ठिकाणी एक्स कॉमन आहे का तर नाही. सो 9च्या टेबलमध्ये 54 येतात. ओके, 6च्या टेबलमध्ये 54 येतात, म्हणजे 6 कॉमन आहे. आपण 6 कॉमन काढूया. या ठिकाणी मायनस आहे, सो -6 कॉमन घेऊया. -6 कॉमन घेतलं या ठिकाणी काय राहील एक्स. 6 9 जार 54. सो या ठिकाणी मायनस साइन आहे, म्हणजे या ठिकाणी साइन काय होईल ब्रॅकेटच्या बाहेर आपण मायनस साइन घेतले, म्हणजे या ठिकाणी मायनसचं काय प्लसचं काय होईल मायनस होईल. सो x -6 चेक करून बघा. -6 इंटू एक्स -6x -6 इंटू -9 प्लस 54 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे दोन्ही ब्रॅकेट
सेम आले पाहिजेत किंवा ओके दोन्ही ब्रॅकेट सेम आले येत असतील तरच आपला आन्सर करेक्ट आहे. बघा x मायनस 9 x मायनस 9. आता हा ब्रॅकेट काय घेऊया आपण कॉमन घेऊया. कुठला x मायनस 6 x मायनस 9. x मायनस 9 कॉमन घेतल्यानंतर काय शिल्लक राहील x मायनस 6. x minus 6 is equal to 0. Okay. So next, first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. First bracket is equal to 0. Second bracket is equal to 0. So if the product of two numbers is 0, then at least one of them must be 0. See here. प्रोडक्ट किती आहे 0. मतलब हे दोनांपैकी एकाची व्हॅल्यू काय असणार 0 असणार आहे. इफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 0 देन ऍट लिस्ट वन ऑफ देम मस्ट बी 0. या दोन्ही ब्रॅकेट पैकी एकाची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो देअरफॉर हे मायनस 9 या साईडला घ्या काय होणार प्लस 9. सो x इज इक्वल टू 9 और x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 9 x इज इक्वल टू 6. सो देअरफॉर आपल्याला आन्सर लिहिता येईल 9 6 9 6 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ओके. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. x² प्लस x मायनस 20 इज इक्वल टू 0. सो आपल्याला हे एक्झाम्पल फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. सो आपल्याला मिडल टर्म काय करायचं स्प्लिट करायचं आहे. सो स्प्लिट करण्यासाठी आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे आहेत. तर दोन नंबरचं प्रॉडक्ट किती आलं पाहिजे मायनस 20. तर या ठिकाणी मायनस आहे. ओके म्हणजेच हे या ठिकाणी काय आलं पाहिजे सबस्ट्रॅक्शन. म्हणजे आपल्याला काय करायचंय दोन नंबरचं प्रोडक्ट किती आला पाहिजे 20 आला पाहिजे मायनस 20 अँड सबस्ट्रॅक्शन किती आला पाहिजे 1 आले पाहिजे प्लस 1. ओके मल्टिप्लिकेशन मायनस 20 अँड या ठिकाणी मायनस आहे म्हणजे हे सबस्ट्रॅक्शन आहे. या ठिकाणी प्लस होते म्हणजे हे ऍडिशन होतं. ओके या ठिकाणी साइन कोणतं होतं प्लस. या ठिकाणी काय घेते आपण ऍडिशन. या ठिकाणी साइन कोणते मायनस म्हणजे हे काय पाहिजे सबस्ट्रॅक्शन. दिसतंय प्लस म्हणजे ऍडिशन नाही आहे. या ठिकाणी काय केलं पाहिजे सबस्ट्रॅक्शन. म्हणजे आपल्या दोन नंबर फाइंड करायचे. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन मायनस 20 आलं पाहिजे आणि सबस्ट्रॅक्शन किती आलं पाहिजे प्लस 1. असे दोन नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. कोणते दोन नंबर येतील तर 5 4s are 20. 5 4s are 20. दोन नंबर आपल्याला मिळाले. साइन कोणते असतील तर बघा हे जे साइन आहे ओके हे साइन या ठिकाणी जर मायनस साइन असेल तर काय करायचं हे सेकंड टर्मचं साइन हे बिगर नंबरला मोठ्या संख्येला आणि त्याच्या लहान संख्येला अपोजिट साइन. प्लस असेल तर या ठिकाणी मायनस इथे मायनस असेल तर या ठिकाणी प्लस. ओके हे साइन मोठ्या संख्येला कळते तुम्हाला. बघा 5 प्लस 5 मायनस 4 इज प्लस 1. या ठिकाणी 1 आहे. प्लस 5 मायनस 4 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल मायनस 20. दोन नंबर आपल्याला फाइंड केले आहेत. म्हणजे आता आपण काय करूया सेकंड टर्मला काय करूया स्प्लिट करूया. x². x ऐवजी आपण काय करणार आहोत प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. दोन दोन नंबरचे गट करा. या ठिकाणी काय कॉमन आहे x कॉमन. सो ब्रॅकेटमध्ये काय येईल या ठिकाणी x हा x या ठिकाणी बाहेर घेतलाय म्हणजे काय राहील प्लस 5. सो x प्लस 5 या ठिकाणी 4च्या टेबलमध्ये 20 येतात म्हणजे आणि मायनस साइन पण कॉमन आहे. सो मायनस 4 इज कॉमन. सो या ठिकाणी काय x राहील 4 5s are 20 आणि साइन या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणजे साइन काय होणार चेंज होणार म्हणजे किती या ठिकाणी प्लस येणार. कळलंय. नेक्स्ट x प्लस 5 हे ब्रॅकेट सेम आहे म्हणजे आपण काय आता काय नेक्स्ट स्टेप काय करूया x प्लस 5 काय कॉमन घेऊया. सो x प्लस 5 हा कॉमन ब्रॅकेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सो नेक्स्ट सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल x मायनस 4 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर
x plus 5. So first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. So therefore plus 5 या साइडला घ्या minus 5 होतील. So x is equal to minus 5 or x is equal to plus 4. So therefore minus 5, 4 are the roots of the given quadratic equation. Understood? So next example third. 2y square plus 27y plus 13 is equal to 0. So friends, या प्रकारचं इक्वेशन सॉल्व करताना एक लक्षात ठेवा, आपण या अगोदर दोन इक्वेशन सॉल्व केलेले आहे. या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती होता 1 होता. या ठिकाणी सुद्धा काय होता 1. म्हणजे आपण काय घेतलं थर्ड टर्म म्हणजेच काय घेतलं प्रोडक्ट घेतला होता. ओके, या ठिकाणी प्रोडक्ट किती आला 54. या ठिकाणी किती होतं -20. सो या ठिकाणी वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 2 आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स स्क्वेअर असेल वाय स्क्वेअर असेल किंवा आणखी कोणतेही व्हेरिएबल असेल त्याचं कोएफिशियंट अदर दॅन 1 असेल तेव्हा आपण या दोघांचं काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. ओके, म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट किती आला पाहिजेत आपल्याला 2 नंबर फाइंड करायचे आहेत. त्या 2 नंबरचं प्रोडक्ट किती आला पाहिजे 13 का नाही, तर प्रोडक्ट काय करायचं 2 × 13. दोघांचं काय करायचं मल्टिप्लाय करायचंय. सो 2 × 13 इज 26. म्हणजेच प्रोडक्ट किती आला पाहिजे 26 आणि या ठिकाणी प्लस साइन आहे म्हणजे हे काय असले पाहिजे ऍडिशन असले पाहिजे. आपल्याला असे 2 नंबर फाइंड करायचे आहे. या 2 नंबरचं प्रोडक्ट किती आला पाहिजे 26 अँड ऍडिशन किती आलं पाहिजे 27. सो आपल्याला 2 नंबर्स या प्रकारे लिहिता येतील. 26 1s are 26, 26 1s are 26, 26 plus 1 27. 2 नंबर फाइंड केले. ओके, 2 नंबर आपल्याला फाइंड केले बघा. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन किती झालं 26 आणि ऍडिशन किती येते 26 + 1 27. म्हणजे आपण 2 नंबर फाइंड केलेले आहे. आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करूया. या ठिकाणी पण सेम मेथड आपल्याला मिडल टर्म काय करायचं स्प्लिट करायचं आहे 2y स्क्वेअर. स्प्लिट कसं करणार तर आपण हे 2 नंबर फाइंड केलेले आहेत. 26 + 1 म्हणजेच काय या ठिकाणी लिहिणार 26y + 1y. 1 नाही लिहिला तरी हरकत नाही. +13 इज इक्वल टू 0. त्या दोनचे ग्रुप तयार करा. या ठिकाणी कॉमन काय दिसतंय y दिसतंय, y कॉमन आहे आणि 2च्या टेबलमध्ये 26 येतात. ओके, सो 2 आपण कॉमन घेऊ शकतो. जर 2y कॉमन घेतलं तर या ठिकाणी काय येईल 2 आपण कॉमन घेतलेलं आहे. या ठिकाणी y स्क्वेअर म्हणजे आपण काय y × y. सो y ब्रॅकेटच्या बाहेर घेतल्यानंतर एक y ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील. हा y आपण बाहेर घेतलाय. 2 ने 26 ला डिवाइड करा किती येईल 13. सो ब्रॅकेटमध्ये किती येईल 2y इन ब्रॅकेट y + 13. या ठिकाणी 1y y कॉमन नाही. या ठिकाणी 1 आहे म्हणजे आपण या ठिकाणी 1 कॉमन घेऊ शकतो. काहीच नाही कॉमन म्हणजेच 1 कॉमन घेतलं या ठिकाणी काय y आणि या ठिकाणी 13 इज इक्वल टू 0. हे 2 ब्रॅकेट इक्वल झालेत. 2 ब्रॅकेट सेम आहेत. त्याला आपण काय घेऊया कॉमन घेऊया y + 13. सो सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील 2y + 1 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर y + 13 इज इक्वल टू 0 और 2y + 1 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर y 13 या साईडला घ्या मायनस होतील और 2y इज इक्वल टू -1. 1 या साईडला घेतलंय मायनस झालेलं आहे. सो y इज इक्वल टू -13 और y इज इक्वल टू -1/2. हे 2 या साईडला आले डिवाइड झाले. सो y इज इक्वल टू -1/2. सो देअरफॉर -13 -1/2 are the roots of given quadratic equation. Understood? Next.
इक्वेशन 4 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. ओके, हे इक्वेशन सॉल्व्ह करण्या अगोदर आपण हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊया. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहिताना काय करायला लागेल, 5m² हे 22m या साईडला घ्या, मायनस 22m होतील, प्लस 15 या साईडला आल्यावरती मायनस 15 होतील. सो इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी प्रोडक्ट किती आला पाहिजे, 5 इंटू 15, 5 इंटू मायनस 15 इज इक्वल टू 15 5 जार 75. सो प्रोडक्ट 75. या ठिकाणी साइन कोणते, मायनस, म्हणजे काय असलं पाहिजे, सबस्ट्रॅक्शन असलं पाहिजे. सो आपल्याला असे दोन नंबर फाइंड करायचे, दोन नंबरचं प्रोडक्ट किती आलं पाहिजे, 75 अँड सबस्ट्रॅक्शन 22. सो दोन नंबर आपल्याला 25 3 जार 75 ओके. आता या ठिकाणी मायनस आहे म्हणजेच हे सेकंड टर्मचं साइन बिगर नंबरला आणि त्याच्या अपोजिट साइन स्मॉलर नंबरला. ओके, मोठ्या संख्येला सेकंड टर्मचं साइन देतोय आपण आणि लहान संख्येला त्याच्या अपोजिट साइन. या ठिकाणी मायनस आहे, मायनसचे अपोजिट साइन कोणतं आहे, प्लस साइन. ओके, चेक करून बघा, मायनस 25 इंटू 3 मायनस 75, मायनस 25 प्लस 3 इज मायनस 22. ओके, हे नंबर्स करेक्ट आहे. आता काय करूया आपण, सेकंड टर्मला काय करूया, स्प्लिट करूया. 5m² कसं स्प्लिट करणार, प्लस 25m मायनस 25m प्लस 3m. इज इक्वल टू 0. हे दोन दोन नंबरचे ग्रुप तयार करा. काय कॉमन, m कॉमन आहे, 5च्या टेबलमध्ये 25 आहे म्हणजे 5m कॉमन. 5m कॉमन घेतल्यानंतर हा 5 कॉमन घेतलेला आहे. सो या ठिकाणी m² आहे, m² म्हणजे m इंटू m, त्यापैकी एक m आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलाय, एक m ब्रॅकेटमध्ये राहील. 5 5 जार 25, सो मायनस 5. ओके, नेक्स्ट या ठिकाणी m कॉमन नाही, सो 3च्या टेबलमध्ये 15 आहे म्हणजे 3 कॉमन. 3 कॉमन घेतल्यानंतर काय उरेल या ठिकाणी m. 3 5 जार 15 आणि साइन कोणते, मायनस, मायनस 5. ओके, हे दोन ब्रॅकेट सेम आहेत म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. दोन ब्रॅकेट सेम आलेच पाहिजेत. सो m मायनस 5 सेम ब्रॅकेट म्हणजे आपण कॉमन घेतलेला आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, द 5m प्लस 3. So next first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. So 5m plus 5 is equal to 0 or 5m plus 3 is equal to 0. So therefore m is equal to 5 or 5m is equal to minus 3. So therefore m is equal to 5 or m is equal to, हे 5 या साइडला घ्या, डिवाइड होतील. So m is equal to minus 3 upon 5. So therefore 5 minus 3 upon 5 are the roots of the given म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अंडरस्टूड. सो नेक्स्ट एक्झाम्पल 5th. 2x² minus 2x plus half is equal to 0. 2x² minus 2x plus 1/2 is equal to 0. तर या ठिकाणी प्रॉडक्ट किती आला पाहिजे, 2 इंटू 1/2. जर 2 इंटू 1/2 घेतलं तर किती येणार आपल्याला, 2 इंटू 1/2 इज इक्वल टू 1. प्रॉडक्ट 1 अँड या ठिकाणी प्लस साइन म्हणजे ही काय असली पाहिजे, ऍडिशन. आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे, दोन नंबरचा प्रॉडक्ट किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे आणि ऍडिशन किती आला पाहिजे, 2 आली पाहिजे. असे आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे. किती येणार, 1 इंटू 1. ओके, किंवा तुम्ही या ठिकाणी अपॉन 2 आहे, 2 ने हे इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकता. ओके, 2 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन तयार काय होईल, 2 इंटू 2x, 2 ने आपण मल्टिप्लाय करतोय कारण का या ठिकाणी डिनोमिनेटरला किती 2 आहे. सो 2 इंटू 2x प्लस 2 इंटू 1/2 इज इक्वल टू 0. कोणत्याही मेथडने तुम्ही केलात हरकत नाही, डायरेक्ट हे दोन नंबर घेतलात तरी चालेल. ओके, काय या ठिकाणी 4x², 2 इंटू 2 4, 4x, हे 2 2 गेट कॅन्सल, प्लस 1 इज इक्वल टू 0. सो या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर
या ठिकाणी प्रोडक्ट किती आला पाहिजे 4 into 1. या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 1 आहे. सो 4 into 1 इज इक्वल टू 4. म्हणजेच आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे आहे. त्या दोन नंबरचं प्रोडक्ट किती आला पाहिजे 4 आला पाहिजे. मल्टिप्लिकेशन किती आहे 4 अँड या ठिकाणी प्लस साइन आहे म्हणजे ही ऍडिशन आहे. मल्टिप्लिकेशन 4 आणि ऍडिशन सुद्धा किती 4. दोन नंबर कोणते येतील 2 2s 2 प्लस 2 2 4 2 into 2 4. ओके. तर या ठिकाणी मायनस साइन आहे, या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी कुठले मायनस साइन आहे. सो प्लस साइन असेल तर सेकंड टर्मला जे साइन आहे ते दोन्ही नंबरला द्यायचं. सी हियर -2 -2 -4 -2 into -2 +4. कळले. दोन नंबर आपण घेतलेले बरोबर आहेत. आता आपण हे सेकंड टर्मला काय करूया स्प्लिट करूया. 4x² कसे स्प्लिट करणार 2x 2x. या ठिकाणी व्हेरिएबल कोणता x काय कसं लिहिणार -2x -2x + 1 इज इक्वल टू 0. दोन दोन नंबरचे ग्रुप तयार करा. काय येईल x कॉमन आहे आणि 2 आणि या ठिकाणी 4 आहे म्हणजे 2 च्या टेबलमध्ये 4 येतात म्हणजे 2 सुद्धा कॉमन आहे. 2 2s 4 आणि या ठिकाणी x येईल. हे 2x आपण बाहेर घेतलेलं आहे. हे दोन्ही नंबर आपण बाहेर घेतले म्हणजेच या ठिकाणी काय राहील -1. काय राहिले -1. तर या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी 1 आहे म्हणजेच काहीच कॉमन नसेल तर या ठिकाणी कॉमन काय येणार आहे 1 येईल. सो -1 कॉमन घेऊया. सो या ठिकाणी काय 2x -1 कॉमन घेतले ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. सो या ठिकाणी साइन काय होणार चेंज होणार प्लस हे काय होणार -1 इज इक्वल टू 0. ब्रॅकेटच्या बाहेर जर साइन मायनस असेल तर साइन काय होतात चेंज होतात. सी हियर हे ब्रॅकेट सेम झालेले आहेत 2x -1 2x -1 म्हणजे त्याला कॉमन घेऊया. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील 2x -1. दोन्ही ब्रॅकेट सेमच आहेत. सो फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो देयरफॉर 2x इज इक्वल टू -1 या साईडला घ्या +1 झाले. -1 या साईडला घ्या +1. सो देयरफॉर x इज इक्वल टू 1/2 और x इज इक्वल टू 1/2. सो देयरफॉर आंसर इज 1/2 are the roots of the given quadratic equation. Given quadratic equation. See here both the roots are same. या ठिकाणी दोन्ही रूट्स काय आहेत सेमच आहेत. ओके. सो नेक्स्ट इक्वेशन 6x - 2/x इज इक्वल टू 1. सो इक्वेशन सॉल्व करण्या अगोदर आपण काय करूया x ने हे इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. सो x इंटू 6x x इंटू 2/x इज इक्वल टू x इंटू 1. ओके. So x into 6x 6x². x get cancelled. So -2 is equal to x into 1 x. So next हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेऊया म्हणजेच हा x या साईडला घेऊया. 6x² हा +x या साईडला आला मायनस होईल -x -2 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी प्रॉडक्ट किती आला पाहिजे आपल्याला दोन नंबर फाइंड करायचे आहेत. ते दोन नंबरचं प्रॉडक्ट किती आला पाहिजे 6 into -2 इज इक्वल टू -12. प्रोडक्ट -12 आणि या ठिकाणी साइन मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन किती आला पाहिजे 1 आला पाहिजे. आपल्याला असे दोन नंबर फाइंड करायचे आहेत. त्या दोन नंबरचा प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन -12 आला पाहिजे अँड सबस्ट्रॅक्शन -1 आला पाहिजे. असे दोन नंबर फाइंड करा. 12 प्रोडक्ट येणारे नंबर्स कोणते आहेत 6 2s 4 3s 12 1s. ओके. मग या ठिकाणी कोणते येईल आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे कारण का प्रॉडक्ट किती आला पाहिजे 12 आणि सबस्ट्रॅक्शन 1. 4 3s 12 4 - 3 1. तर या ठिकाणी मायनस आहे त्या मायनस या ठिकाणी साइन मायनस असेल तर काय करूया आपण हे सेकंड टर्मचे साइन यापैकी बिगर नंबरला त्याच्या अपोजिट स्मॉलर नंबरला. ओके.
म्हणजेच आता काय करूया आपण सेकंड टर्म स्प्लिट करूया. 6x² मायनस एक्स ऐवजी आपण काय घेणार आहे -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. आता 2 चे ग्रुप करा. x कॉमन आहे. 6 आणि 4 कोणत्या टेबलमध्ये येतात तर 2 च्या टेबलमध्ये येतात. मग 2 कॉमन. सो 2 3s आर 6. सो या ठिकाणी 3x 2 2s आर 4. सो 2 हा x आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे. सो काय आलं 3x -2. या ठिकाणी 3x -2 काहीच कॉमन नाही म्हणजे आपण 1 कॉमन घेऊया. 3x -2 इज इक्वल टू 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम झाले. 3x -2 3x -2. सो 3x -2 सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो देअरफॉर 3x इज इक्वल टू -2 या साइडला घ्या प्लस होतील और 2 प्लस 1 या साइडला घ्या -1 होतील. सो देअरफॉर x इज इक्वल टू 2/3 और x इज इक्वल टू -1/2. सो देअरफॉर 2/3 -1/2 आर दी roots of given quadratic equation. given quadratic equation. सो फ्रेंड्स आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील एक्झाम्पल 1 to 6 सॉल्व्ह केलेले आहेत. रिमेनिंग इक्वेशन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही रिमेनिंग एक्झाम्पलचा व्हिडिओ बघू शकता आणि ते एक्झाम्पल ते इक्वेशन्स सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.